सगळ्यांचा लाडका दादूस सेलिब्रिटी अरुण कदम, थोर समाजसेवक. ऍक्च्युली कसं आहे ना, समीर चौगुलेपेक्षा मला लोक जास्त ओळखतात. अरे त्याचं कारण म्हणजे मी अक्कलवरती विनोद करतो, टक्कलवरती विनोद करतो. तर तुम्हाला सांगतो ना, अजून म्हणा लोकांचे फोन येतात, सर प्लीज कुठं तुम्ही, म्हणा तुम्ही शिकवा, तुमचा म्हणजे तुमचा म्हणा आदर्श बनवा. एक पोरगा तर म्हणा बोलला, सर म्हणा तुमच्या पदरात घ्या. मी बोललो, वासाऱ्या तुला पदरात घेण्यासाठी मला सारी नेसावं लागेल. म्हणजे माझा इनोसन आहे आवरा, असं माझा इनोसन आहे. मी तुम्हाला सांगतो, मी आहे ना, लेखकांनी जी वाक्य लिहून दिलीत ना, मी ती जशीच्या तशी बोलतो. हो, माझा असा इनोसन्स आहे आणि तो बरखोत. हा म्हणजे आज आहे ना, एक म्हणा मुलगी भेटायला येणार आहे, ती सारखी दिवस रात्र, सर कुठे तुम्हाला भेटायचं, प्लीज सर तुम्हाला भेटायचं. बोला ठीक आहे ना, भेटून बोलू, त्यात काय काय म्हणजे मुलींना मदत केली पाहिजे. आपण करणार नाही तर हे सगळे लाईनीत उभे आहेत मदत करायला. बेल वाजली, बेल माझ्या घराची बेल वाजली. ओ प्लीज कम. हेलो सर. Yes. हेलो सर. हेलो सर. मिस सुजान. मिस सुजान. प्रेक्षक नो नो सर, सुजान नाही, माझं नाव आहे सुजान. माय नेम इज सुजान. सुजान. आल्याला तू माझी इज्जत काढू नकोस. सॉरी सर. सर देर इज अ प्रॉब्लेम. एक प्रॉब्लेम झालाय सर. अरे प्रॉब्लेम सोडायला आपण इकडे आहे ना, कसला पण प्रॉब्लेम सर ऍक्च्युली पार्किंगचा प्रॉब्लेम आहे सर. अरे मग जागा मिळेल तिकडे पचकन लावून टाकायची. नाही सर, ऍक्च्युली द प्रॉब्लेम इज पचकन लावण्यासारखी माझी गाडी नाहीये सर. सी माझी गाडी आहे पर्सिडीज कार. सो आय एम नॉट एबल टू पार्क देअर. तुझ्याकडे फरसडीस आहे? हा, पप्पानी मला बर्थडे गिफ्ट दिला. बसारी कॅडबरी दिल्यासारखी बोलते. म्हणजे कसं तू माझ्याकडे थोडक्यात काय शिकायला आले, अभिनय कशी येस सर, एक मिनिट. एक मिनिट. हॅलो पप्पा. हा, आय जस्ट रीच हिअर पप्पा. या व्हॉट नाही ना पप्पा, सॉरी यार, बॉबी आणि टिंकाला मी नाही घेऊन आले आज. इट्स नॉट अलाउड हिअर. हाऊ की नाही? ओके ओके, आय एम सॉरी पप्पा, आय जस्ट फॉरगॉट. हा, मी शेक घेते. आय प्रॉमिस. ओके बाय, लव्ह यू पप्पा. फादर सर, मी शेक घेऊ शकते? तू इकडे लाकडेहून शेक घेणार नो, तो शेक नाही, शेक प्रोटीन शेक. द शेक. अच्छा हा, प्रोटीन शेक. अच्छा तुला घ्यायचंय? हा नो ये नो प्रॉब्लेम प्लीज. ओ ग्लास, स्टीलचा ग्लास. नाईस सर. तुम्हाला पाहिजे? नो प्लीज थँक्यू. सर अजून एक रिक्वेस्ट होती. माझे 2 बॉयज आहेत, बॉबी आणि जिंका. त्यांना मी घेऊन आले शूटिंगला तर चालेल? म्हणजे तुझे 2 बॉयफ्रेंड आहेत? नो नॉट बॉयफ्रेंड सर, माझे बॉय आहेत. मला या इंडस्ट्रीत बॉय लागतात ना कामासाठी, टू हेल्प मी माय स्टाफ आणि लहानपणापासून आज कॅरी माय स्टाफ विथ मी. म्हणजे माझं शेक, माझं डाएट, माझं सगळं फॉलो तेच करतात. ते मला सांगतात बेबी अमुक खा, तमुक खा, आणि मग मी खाते तसे मला बॉय लागतात. नाही म्हणजे ऍक्च्युली हे सगळे जीवनावश्यक गोष्ट आहे. म्हणजे रोटी, कपडा, मकान और बॉय. तुम्ही विनोद केला? हाच तुमचा विनोद मला शिकायचा सर. थँक्यू सो मच. मला प्लीज शिकवाल का? नाही मी विनोद नाही केलाय का. म्हणजे ऍक्च्युली कसं आहे की तू ठीक आहेस, माझ्या बरोबर आलीस कुठं पण चालेल म्हणा, पण बॉय म्हणजे डोंट यू वरी ॲट ऑल. ते बॉयज तुम्हाला काहीच त्रास देणार नाही, आय प्रॉमिस. सी त्यांची गाडी असेल. अच्छा गाडी? बॉयकडे गाडी? हा, म्हणजे त्यांची व्हॅनिटी आहे ना डबल डोअरची. सो म्हणजे 2 बायला डबल डोर, आम्हाला 9-12 लोकांना ट्रिपल डोर असते. एका डोर मध्ये 3 ते 4 लोक बसतात, असं आम्ही जातो.
तरी नशीब मी माझा बॉडीगार्ड आणलेले बस. चिकन अँड ऑल आय हॅव टू सी दॅट. बस 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 म्हणजे आले सगळे लक्षात म्हणजे ऍक्च्युली तुझे हे सगळे आहे म्हणजे तुला कुठं शूटिंगला घेतलं तर लोक माझी इज्जत काढतील हिला कटवायला पाहिजे. मी काय बोलतो तू आता घरी जा आता तू घरी जा 2-3 आठवड्याने आपण भेटू. आठवड्यानी नो 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 सर नो. तुम्ही सांगितलं होतं तुम्ही माझ्या बरोबर शूटिंगला या सो मी आय एम रेडी. अरे असं कशी घरी जाऊ. नो नाही, नो सर मला आ- ऍक्टिंग शिकायचंय मला नाट्यशास्त्र तुमच्याकडून शिकायचंय. माझ्याकडे नाही ठीक आहे. मी काय अरे ऍक्च्युली काय झालं शूटिंग ना म्हणजे खूप लांब आहे खूप लांब येईल ना सर नो इश्यू. लांब आहे. ते काय झालंय ते जंगली माणसं मुलं आम्ही एकदम डोंगरात करणार आहे शूटिंग डोंगरात. सो वॉट मी डोंगरात येईन मी माझं चॉपर आणेन. अरे नाही रे लोक सगळे चांगले आहेत मला ओळखतात माझ्यावर प्रेम करतात लगेच मारामारी नको गुप्त्यांच्या आपर बिपर नॉट दॅट चॉपर हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर आहे तुझ्याकडे या. तुझ्याकडे हेलिकॉप्टर हा माझ्या पप्पानी स्कूल पिकनिक साठी मला गिफ्ट दिलं होतं. पिकनिकला जाते ना तू हेलिकॉप्टरने जाते. ऍक्च्युली माझ्या सगळ्या वर्गातले सगळी मुलं बसनी गेले हा. आणि मग मी उशिरा उठलो आणि मग मला कळलं की अरे माझी बस लीव झाली. सो मी खूप लढला मी खूप चिल्ला मग माझ्या पप्पानी मला हेलिकॉप्टर गिफ्ट दिला. हेलिकॉप्टर म्हणून तुला दिलं पण ऍक्च्युली समुद्रात आहे शूटिंग आमचं म्हणजे खूप आत समुद्रात असतं जत्रा आयलंड आहे तिकडे कुठेतरी तिकडे आत असतं. नो इश्यू दॅट्स ऑसम. मी माझ्या क्रूज ने येईन ना. अरे ही माझ्याकडे शिकायला आले का माझी इज्जत काढायला. So you tell me. मला असं वाटतं माझं करिअर झालेलं आहे पण हिच्याकडे बघून सायकलच्या कॅरियर पेक्षा मी कमी आहे. नो सर तुम्ही कमी नाही तुम्ही खूप मोठी आहात सर आय नो सर. आणि मला प्लीज अभिनय शिकवा बाकी सगळी तयारी माझी झालेली आहे. सगळी तयारी झाली तुझी येस 5 लाखाचा पोर्टफोलिओ केलेला आहे स्वित्झर्लंडला. येस आणि 2 माझे मॅनेजर्स आहेत ते डेट्स वगैरे मॅनेज करतात आणि माझे पप्पा आहे ना महेश कोठारेंशी बोलतोय आदिनाथ कोठारे बरोबर माझी पेअर आहे. आणि मग माझा पप्पा त्यांच्याशी बोलतोय आणि आम्हाला आता फिल्म रिलीज होईल. आदिनाथ कोठारेंच्या बरोबर तुझी पेर आहे ये जामच तयारी झाली तुझी सगळी. फक्त अभिनय शिकायचा आहे तेवढं शिकवा प्लीज. अभिनय शिकायचं. पटकन शिकवा. नाही ऍक्च्युली कसं आहे अभिनय शिकायचं म्हणजे सोप जायला तर काय शिकवायचं हिला म्हणजे वांदेच आहे. तुला मी गरीबाची वाक्य देऊन टाकतो साधारण ही स्क्रिप्ट आहे हे बघ कसं आहे त्याच्यात बघ मी लिहिलंय काय बघ इकडे बघ म्हणजे चिमणी पेटवायला रॉकेल नाही ओके चूल पेटवायला लाकडं नाही. व्हॉट इज कसलं सीन आहे हा सीन कुठे घडतो प्लीज मला सांगा. झोपडीत करतो झोपडीत. ओके झोपडीमध्ये मी कुठल्या रूम मध्ये बसलेली असते. अरे झोपडीत कुठल्या सीन मध्ये का 2 BHK नाही झोपडी म्हणजे झोपडी. ओके झोपडी म्हणजे झोपडी. हा ते झोपडीत तो सीन असतो. Okay. झोपडीमध्ये चिमणी पेटवायला रॉकेल नाही आहे ओके चूल पेटवायला लाकडं नाही. ओके असं फाटकन नशीब असल्यावर मला काले बिरा येणार. सर रेडी सर. हा रेडी रेडी. चिमणी पेटवायला रॉकेल चिमणी चिमणी काय चिमणी पेटवायची नाही रे एक दिवा असतो दिवा नाही त्याच्यात एक वात असते ती पेटवायची ती चिमणी काय दिवा अच्छा दिवा छोटा दिवा असतो त्याला वात पेटत ती चिमणी तिला बोलतात. ओके मोठा दिवा असतो त्याला काच असते त्याला बघ काय बोलतात कावळा. अरे त्याला कंदील बोलतात कंदील. हे बाय माझे हे आहे ओके. बाय तिकडे लक्ष नको देऊ आता फक्त फोकस चिमणीवर कर. चिमणी ओके चिमणी पेटवायला रॉकेल नाही आहे. ओके दिस इज नो. चिमणी पेटवायला रॉकेल नाही हाय. ओके चूल भरायला लाकडं. काय खोकला झाला चूल भरतेस आहेस तू गार्गलिंग करतेस आहेस चूल भरेल. तुम्ही अरे चूल असते ती चूल पेटवायची असते ती चूल माहित नाही त्याची फुकरीने फटकन ओके ओके विलेज गॅस ओके ओके हा. चूल पेटवायला हाय 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 लाकडं नाही अरे व्हेरी चल आले जवळ आलीस तू एकदम जवळ आलीस. चूल पेटवायला हाय हाय लाकडं नाही हाय. असं माझं फकट
फाटक फाटक फा- असं फाटक माझ्याकडे बघ माझ्यासारखं जे नशीब आहे फाटक माझं जे नशीब आहे ना फाटक ओके असं अरुण कदम सारखं ओके ओके असं अरुण कदम सारखं फकट नशीब कदम सारखं मी उदाहरण दिलं तू कदमचं नाव कुठे घेतात सॉरी सॉरी फाटक असं फकट नशीब असल्यावर मनात काळ बियर येणार अरे काल बियर नाही रे काल बेर म्हणजे आता जे तुझ्या मनात वाईट विचार येतात ना ऍक्टर बनायचं ते काल बेर ते काल ते आहे काल बेर ते वाईट विचार त्याला म्हणतात काल बेर काळ बियर तुला ना एक वाक्य जमत नाही बोलाय तू ऍक्टर बने चालली काय फालतू घरी सर डोंट यू वरी अबाउट द डिक्शन ना सर डोंट यू वरी मी ऍक्टिंग करेन आणि मग डबिंग करू ना सर आम्ही डबिंग आर्टिस्ट विकत घेईल अख्खा स्टुडिओ डबिंग विकत घेईल यु नो अरे काय काय विकत घेणार आहेस तू काय विकत घेणार आहेस तू सगळेच विकत घेणार आहेस का आणि हे बघ श्रीमंतीनी कला विकत घेता येत नाही कलेनी माणूस श्रीमंत होतो हो बस अरे इकडे सगळे बसलेले लेखक आहेत दिग्दर्शक आहेत म्युझिशियन्स आहेत कॅमेरामॅन आहे यांच्याकडे श्रीमंती नसली पण हे प्रत्येक माणूस खूप कलेने श्रीमंत आहे माहिती आहे तुला तू कला जग कला शिक आणि पु ल देशपांडे म्हणालेत की पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल येस वा 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 सॉरी सर आय एम सॉरी यू आर ग्रेट खरंच ग्रेट मी तुम्ही सांगाल ना त्याप्रमाणे शिकेन सर अरे- तुम्ही जे शिकवाल ते मी शिकेन तुम्ही काही काळजी करू नका सर मी खूप मेहनत करेन आणि स्वतःचं नाव कमवेन सर आय प्रॉमिस आणि ना मी थिएटर करेन सर आणि मी माझ्या पप्पाला सांगेल की माझ्यासाठी एक थिएटर विकत घे मी तिथे तालीम करेन सर आणि तुम्ही या त्या थिएटरला मला शिकवायला सर अगं त्याच्यापेक्षा थोडीशी अक्कल विकत घे ना थिएटर विकत घेण्यापेक्षा अक्कल विकत घे तुला एक डायलॉग बोलता येत नाही तू निघ सर सर तू आउट सर तुमची फी सांगा ना माझा पप्पा तुम्हाला पण विकत अरे घ्या चाल मला इकडे कोणाच विकत घेऊ शकत नाही तू